समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आष्टा सांगली रस्त्यावर कारंदवाडी नजीक डंपर व चारचाकी i20 यांच्यात झालेल्या अपघातात चारचाकी जळून खाक झाली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एक कुटुंब चारचाकी i20 क्रमांक MH12 NJ 6146 मधून सांगलीच्या दिशेने जात होते। यावेळी रस्ते कामासाठी मुरुम वाहतूक करणारा डंपर RJ14 GR 7261 हा अचानक विरुद्ध दिशेने वळण घेऊन आडवा आला। यात i20 चारचाकी डंपरच्या डिझेल टाकीत जोरात धडकली। यावेळी i20चे वायरिंगमध्ये स्पार्किंग होऊन चारचाकीने पेट घेतला। प्रसंगावधान दाखवत गाडीतील प्रवासी बाहेर पडले। चारचाकी क्षणार्धात जळून खाक झाली। यामध्ये चारचाकीतील तिघे किरकोळ जखमी झाले। घटनास्थळी आष्टा पालिकेचे अग्निशमन पथक येऊन आग विझवली आहे। यावेळी वाहतूक काही काळ बंद होती। बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।